गोविंद, आपण पाहतोय आज गुरुपौर्णिमा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये 3 दिवस हा कार्यक्रम होत असतो। आज मुख्य दिवस आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते। नक्कीच नीलम, आपण जर पाहिलं तर साईंच्या शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव हा महत्त्वाचा उत्सव आहे। ह्या उत्सवामध्ये देश विदेशातील राज्यभरातून साई भक्त जे आहे ते मोठ्या संख्येने साईंच्या शिर्डीमध्ये येत असतात। साईंना गुरु मानत साईंच्या समाधीला नतमस्तक होतात आणि साईंचा आशीर्वाद जो आहे तो घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक जे आहे ते साईंच्या दरबारी येत असतात। आपण जर पाहिलं तर साईंची शिर्डी भाविकांनी गजबजून केली आहे। साई मंदिर व मंदिर परिसर फुलांनी आकर्षक सजवण्यात आला आहे। विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। आलेल्या साई भक्तांचं साई मंदिर जे आहे ते स्वागत करताना आपल्याला दिसून येत आहे। मोठ्या संख्येने भाविक जे आहे ते साईंच्या दरबारी आलेले आहे। राज्यभरातून साईंच्या पालख्या देखील साईंच्या शिर्डीमध्ये दाखल होत आहे। मोठा उत्साह, मोठं भक्तिमय वातावरण साईंच्या शिर्डीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं तर आज गुरुपौर्णिमेचा मुख्य दिवस आहे आणि आज मुख्य दिवशी म्हणजे लाखोच्या संख्येने भाविक जे आहे ते साईंच्या दरबारी येत असतात। त्यामुळे प्रत्येक साई भक्ताचं दर्शन व्हावं यासाठी साई संस्थांकडून विशेष उपाययोजना करण्यात आली आहे। पावसापासून संरक्षण मिळावं असं ताडपत्री वगैरे अशी व्यवस्थित साई मंदिर परिसरामध्ये मंडपची व्यवस्था करण्यात आली आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक साई भक्ताचं दर्शन व्हावं त्यासाठी आज रात्रभर साई मंदिर जे आहे ते खुलं ठेवण्याचा निर्णय जो आहे तो साई संस्थांनी घेतलेला आहे। त्यामुळे प्रत्येक साई भक्ताचं दर्शन देखील आज रात्रभर होणार आहे आणि आलेल्या प्रत्येक साई भक्ताचं दर्शन व्हावं, प्रत्येक साई भक्ताची काळजी व प्रत्येकाचं व्यवस्थित दर्शन व्हावा जी याची देखील काळजी साई संस्थांची आहे ते घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जी नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।